महाराष्ट्रामध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी CP राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे। CP राधाकृष्णन यांनी याआधी झारखंड आणि तेलंगणाच्या राज्यपालपदाची धुरा सुद्धा सांभाळली आहे। पुदुच्चेरीचे नायब राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। CP राधाकृष्णन हे मूळचे तमिळनाडूचे आहेत, तर त्याच वेळेला दुसरीकडे महाराष्ट्रामधले भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेली आहे। हरिभाऊ बागडे हे औरंगाबाद जिल्ह्यामधल्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। तर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल CP राधाकृष्णन यांचा परिचय पाहूयात। महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून CP राधाकृष्णन यांची नियुक्ती झालेली आहे। याआधी झारखंड आणि तेलंगणाचे राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले आहे। पुदुच्चेरीचे नायब राज्यपाल म्हणून सुद्धा याआधी त्यांनी काम केलेलं आहे। 1957 साली तमिळनाडूमध्ये त्यांचा जन्म झालाय। 2 वेळा तमिळनाडूमधून खासदार म्हणून ते निवडून सुद्धा आले होते। वयाच्या 16व्या वर्षांपासून RSS सोबत ते काम पाहत आहेत। तर त्याच वेळेला राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याच्या नंतर हरिभाऊ बागडे यांनी ABP माझा सोबत संवाद साधलाय। राम नाईक हे माझे आदर्श आहेत असं बागडे म्हणाले। हे फळ जे आहे ते सातत्याने पार्टीमध्ये काम करत राहणं आणि काही न मागणे आमच्याकडे तशी खरं म्हणजे मला पूर्ण संघाची ही कार्यपद्धती, जनसंघाची कार्यपद्धती, आमच्या भाजपची कार्यपद्धती ही सगळी अवगत आहे। आणि म्हणून असं लहानपणीच ऐकलं होतं, देवाच्या दारात भक्ती तोलाची नाही, तसं पार्टीच्या दारात सुद्धा आपलं काम तोलायचं नसतं। आणि काम तोललं नाही तर स्वाभाविक आपल्या कामानुसार, आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या एकूणच सगळ्या गोष्टीनुसार आपल्याला योग्य ते काम मिळत राहतं आणि ते काम आपण करत राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।